वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 10वी विज्ञान पुस्तकाला सुरुवात करतोय. या 10वी विज्ञान पुस्तकामधला पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. हा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा टॉपिक आहे, कारण जर 11वी 12वी आणि 10वी ह्या ज्या NCERT आहे ह्याच्यामध्ये जो कंटेंट आहे ना, तोच कंटेंट आता स्टेट बोर्डमध्ये 10वीच्या आलेला आहे, बराचसा चेंजेस करून. तर तो परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते आपण आज आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा. तर आज आपण आपल्या लेसनच्या सुरुवातीचा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला. तर तो केलाय ग्रेगर जोहान मेंडल यांनी आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ केलेला आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे उत्परिवर्तन सिद्धांत. उत्परिवर्तन सिद्धांत म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, तर म्युटेशन थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. उत्परिवर्तन सिद्धांताला मराठीत काय म्हणतात, इंग्रजीमध्ये म्हणतात म्युटेशन थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ही कोणी दिली तर 1901 साली ह्युगो द रुईस यांनी दिलेले आहे. रुईसचं स्पेलिंग असं आहे, VRIES असं स्पेलिंग आहे. त्याला रुईस असं म्हटलं जातं. तर त्यांनी उत्परिवर्तन सिद्धांत सांगितला, परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. त्यानंतर मागच्या राज्यसभा पूर्व परीक्षेला विचारलं होतं ते म्हणजे नाकतोड्यांचं काय तर गुणसूत्राच्या रिलेटेड प्रश्न होता. तर 1902 साली वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये ना गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपामध्ये पाहिली. म्हणजे तोपर्यंत असं कोणालाच माहित नव्हतं की गुणसूत्र हे जोड्याच्या स्वरूपात असतील म्हणून. तर वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये अशी पाहिलेली होती. तर तो एक पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढची एक थिअरी आहे की 3 नावं. आता परीक्षेला काय होऊ शकतं तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध करणारे 3 सायंटिस्ट. पण त्याला काही अपवाद होते, ते म्हणजे काही विषाणू वगळता. अपवाद काय होते? काही विषाणू. तर कोणत्या सायंटिस्टने असं सांगितलं की सर्व सजीवामध्ये DNA हाच अनुवंशक सामग्री असते. तर हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट ठरू शकतो. तर 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रियांनी सांगितलं होतं की सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते. नावं परत एकदा सांगतो, ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी सांगितलं होतं की सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते. जरूर लक्षात ठेवू शकता, कारण हा पॉईंट महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा आणखी एक फॅक्च्युअल डाटा किंवा फॅक्ट आहे तो म्हणजे कोणत्या वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणारे जे प्रथिन संश्लेषण आहे त्याच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. म्हणजे जीवाणूंच्या पेशी DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. कोणते शास्त्रज्ञ होते? तर 1961 साली फ्रान्समधले फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनॉड या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणारं जे प्रथिन संश्लेषण आहे त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे. तर हा एक पॉईंट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. म्हणजे आता आपण काय काय पाहिलं, पहिलं ते म्हणजे आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला, ग्रेगर मेंडल यांनी. त्याच्यानंतर पाहिलं उत्परिवर्तन सिद्धांत कोणाचा आहे, म्युटेशन थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, तर तो ह्युगो द रिस 1901 साली. त्याच्यानंतर वॉल्टर सटन यांनी काय केलं, नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिली. तो पॉईंट महत्वाचा आहे, तुम्ही पाठच करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सर्व सजीवामध्ये DNA, सर्व सजीवामध्ये काय होतं, DNA, सर्व सजीवामध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केलं ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कॉलिन मॅकलॉइड. आणि अपवाद काय तर काही विषाणू वगळता, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर जीवाणूच्या पेशीमध्ये DNA द्वारे होणारं जे प्रथिन संश्लेषण आहे त्याची प्रतिकृती तयार केली फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनॉड यांनी. तर 1961 साली. एवढे पॉईंट आहेत ना, हे एकदम फॅक्च्युअल डाटा आहे. आता अशा प्रकारचा डाटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित असा जर याच्या टॉपिकवर कुठं प्रश्न आला तर तुम्हाला त्याचा मार्क मिळून जाऊ शकतो. तर हे फॅक्च्युअल डाटा आहे, तर तो लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे काय आहे, प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतरण. तुम्ही जर MPSC ची तयारी करत असाल तर हे शब्द वापरायचेच नाही, ते सोडूनच द्यायचे. का? तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. कारण मराठीमध्ये तुम्हाला तशा प्रकारे प्रश्न विचारला जाणार नाही MPSC मध्ये, कारण ते लक्षात ठेवायला अवघड जातं. त्यापेक्षा ट्रान्स्क्रिप्शन म्हणायला, ट्रान्सलेशन म्हणजे काय किंवा ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे आपल्याला अभ्यास करायला एकदम इझी जातं. आता आपण एक कन्सेप्ट पाहणार आहे. कन्सेप्ट काय आहे, तर पहिलं लक्षात घ्या DNA. आता हा आपण DNA कन्सिडर करू, तुम्हाला समजण्यासाठी मी गोल आकाराचा DNA आहे असं कन्सिडर तुम्हाला समजण्यासाठी करतोय. त्याच्यानंतर ह्या DNA मध्ये अजून एक छोटासा गोल काढतो. ओके. आता
हा जो वरचा भाग आहे तर तो काय आहे, डीएनए. आपण असं समजूया, हा वरचा भाग आहे डीएनए. आणि ह्या डीएनए मध्ये काय असतात, तर ह्या डीएनए मध्ये जनुक असतात, जीन्स असतात, जनुक, असं लक्षात घ्या. ओके. डीएनए मध्ये काय जनुक आहेत असं आपण कन्सिडर केलं. मग आता कसं असतं, डीएनए मध्ये असलेली जनुक आता हे काय करतात, आरएनएच्या मदतीनं, दुसरा घटक आहे आरएनए. डीएनए म्हणजे काय, डिऑक्सो रायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. तर डीएनए मध्ये असलेली ही जी जनुक आहेत, कुठली जनुक, ही जनुक काय करतात, तर आरएनएच्या मदतीनं पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेत असतात. म्हणजे हे ज्या आरएनए जनुकानुसार त्या शरीराची रचना व कार्य नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या डीएनए मध्ये असणारी जी जनुक आहेत, डीएनए मध्ये असणारी जी जनुक आहेत, हा जे डीएनए, ह्या डीएनए मध्ये असणारी जी जनुक आहेत ना, ह्या जनुकामध्ये ना प्रथिनांच्या निर्मितीविषयीची काही माहिती साठवलेली असते. मग आपल्या शरीरासाठी कसं असतं, की योग्य प्रथिनं योग्य वेळी आपल्याला पाहिजे असतात. मग या प्रथिनांची आपल्याला गरज असते. मग आता प्रॉब्लेम असा असतो, की हे जे डीएनए आहे, ह्या डीएनए मध्ये प्रथिनं साठवलेली आहेत. परत एकदा सांगतो मी, हे डीएनए ह्याच्यामध्ये हे डीएनए समजून घ्या. आतला जो छोटा गोल आहे तर त्याच्यामध्ये जनुक आहेत असं म्हणू. ह्या जनुकामध्ये ना प्रथिनाबाबतची, निर्मितीबाबतची माहिती साठवलेली असते. आपल्या शरीरासाठी काय गरजेचं असतं, तर त्यातली जे प्रथिन आहेत तर ती शरीराच्या वाढीसाठी, नियंत्रण करण्यासाठी गरजेची असतात. मग त्यासाठी प्रथिनांची निर्मिती होणं गरजेचं आहे. मग या प्रथिनांची निर्मिती, ज्या डीएनए मध्ये जे जनुक ठेवलेले आहेत त्या जनुकांमधल्या प्रथिनांची निर्मिती कोणामुळे होते, तर ती आरएनएच्या माध्यमातून होते. आणि त्या कन्सेप्टला म्हटलं जातं सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, हा कन्सेप्ट आहे पहिला. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, तर डीएनए, लक्षात ठेवायचं, जीएनए म्हणजे जीन्स असतात, जनुक असतात, त्या जनुकामध्ये प्रथिनाबाबतची माहिती साठवलेली असते. मग आता आपल्या शरीराला गरजेचं काय आहे, तर प्रथिनांची गरज आहे. मग ती प्रथिनं वापरायची कशी, तर आरएनएच्या मदतीनं वापरायची, आरएनएच्या माध्यमातून त्या माहिती असते त्याचा वापर करायचा. आणि हा जो कन्सेप्ट आहे याला सेंट्रल डॉग्मा असं म्हणतात. म्हणजे वरचा जो डीएनएच्या साखळीनुसार ना त्या एमआरएनएची निर्मिती होत असते. परंतु आता कसं असतं, एमआरएनएची निर्मिती होत असताना डीएनए मध्ये महत्वाचा घटक कोणता असतो, हं? जे आरएनए मध्ये डिफरन्स, डीएनए आणि आरएनए मध्ये एक महत्वाचा डिफरन्स आहे एका घटकानुसार. तर डीएनए मध्ये थायमिन असतं, बरोबर, आरएनए मध्ये युरॅसिल असतं. तर आरएनए, मग आता डीएनए पासून, डीएनए मधल्या काही घटकापासून तो आरएनए तयार केला जातो, काय तयार होतो, त्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनच मुळे या प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. म्हणजे डीएनए, आरएनए तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय, तर डीएनए असतात, डीएनए मध्ये काय असतात, जनुक असतात, त्या जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयीची माहिती साठवलेली असते. आता कसं होतं, आपले शरीर वाढायचं असेल तर आपल्याला योग्य वेळी प्रथिनांची गरज असते. मग ती प्रथिनं पुरवायची आहेत, तर ती पुरवायची कुठून, तर आरएनएच्या मदतीनं. आरएनए कसं तयार होणार, तर डीएनए मुळे तयार होणार, डीएनएच्या ज्या जनुकांच्या साखळ्या आहेत ना त्याच्यानुसार तयार होणार. मग फरक असा उरतो, डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय आहे, डीएनए मध्ये थायमिन असतं, आरएनए मध्ये युरॅसिल असतं. मग ह्या डीएनए पासून आरएनए तयार होताना जेव्हा प्रक्रिया होते ना तर त्याच्या डीएनएच्या 2 धाग्यापैकी एकाच धाग्याचा वापर या कामी येतो त्यातलं, आणि बाकीचा धागा तो बॉन्ड तयार करण्यासाठी पूरक असतो एकमेकांना. आणि म्हणून आरएनए तयार होण्याची जी प्रक्रिया ह्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. हे एकदम बेसिक आणि सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. नाही समजलं तर तुम्हाला ते परत एकदा वाचावं लागेल, परंतु मी जास्तीत जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, तर पेशी केंद्रकात तयार झालेला जो एमआरएनए तो तो येतो पेशी द्रव्यामध्ये. आणि तो येताना काय करतो, डीएनए वरचा जो सांकेतिक कोड आहे ना तो घेऊन येतो. मग आता या सांकेतिक कोड वाचायचा आहे, तर कोड वाचण्यासाठी कशाची गरज असते, तर अमिनो ऍसिडची गरज असते. कशाची गरज असते, तर अमिनो ऍसिडची. आणि हे अमिनो ऍसिड असलेला संकेत जो आहे ना किंवा तो कोड, तर हो 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपामध्ये असतो. त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. म्हणजे इथे 1, 2 आणि 3 दाखवलेले ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. मग आता आपल्या भारतीय शास्त्रज्ञ जे हरगोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक मिळालं. का मिळालं, तर त्यांनी हे जे आपल्या एकूण अमिनो ऍसिड्स किती असतात, 20. तर हे सर्व 20 अमिनो अम्लाकरता असलेलं जे कोडॉन आहे त्याच्याबाबतचा कोड शोधायचा होता त्यांना. त्याच्यासाठी त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. म्हणून त्यांना 1968 सालचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्यासोबत इतर 2 शास्त्रज्ञ सुद्धा होते. मग आता प्रत्येक एमआरएनए जो तयार झालेला असतो तो हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यानुसार प्रथिनासाठी लागणारं जे अमिनो ऍसिड आहे ना ते पुरवण्याचं कार्य. आता लक्षात घ्या, आता हे आपलं एमआरएनए केंद्रक आहे, सगळं आहे.
आता आपल्याला काय होणार आहे, तर ते प्रथिनांचं संश्लेषण होणं किंवा प्रथिनांचं तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय गरजेचे आहेत, अमिनो ऍसिड. तर हे अमिनो ऍसिड कोण पुरवतं, तर हे टीआरएनए पुरवतात. इथले टीआरएनए काय करतात, अमिनो ऍसिड्स पुरवतात कुणाला, एमआरएनएला. मग त्याच्यानुसार काय होतं, तर जी प्रक्रिया आहे म्हणजे प्रथिनं तयार करण्यासाठी लागणारी जे अमिनो आम्ल पुरवण्याचं काम टीआरएनए करतात. त्यासाठी एमआरएनए वर जसा कोडॉन असतो तसा अँटी कोडॉन टीआरएनए वर पण असतो. आणि या क्रियेला काय म्हटलं जातं, तर ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. परत लक्षात नसं आलं तर परत एकदा सांगतो. प्रथिनं तयार करण्यासाठी अमिनो आम्ल, इथपर्यंत आलं प्रथिनं आपल्याला तयार करायचं आहे, त्यासाठी अमिनो आम्लाची गरज आहे. अमिनो आम्ल कोण पुरवतं, टीआरएनए पुरवतं. म्हणून प्रथिनं तयार करण्यासाठी लागणारे जे अमिनो आम्ल आहेत हे पुरवण्याचं काम टीआरएनए करतं. त्याकरता ते काय करतात, एमआरएनए वर जसा कोडॉन असतो, कोड वाचायचा, कोड सिंथेटिक कोड, तर तसा अँटी कोडॉन टीआरएनए तयार करतं, टीआरएनए वर असतो. आणि या प्रोसेसला किंवा या क्रियेलाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे पहिली ट्रान्सक्रिप्शन पाहिलं, आरएनए तयार होण्याचे प्रोसेस म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. आता टीआरएनए कोड आणि एमआरएनएचा कोडॉन आणि टीआरएनचा अँटी कोडॉन ही क्रिया इथपर्यंत आलो आपण, तर त्याला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. आता दुसरं कसं असतं की टीआरएनए काय केलंय, तर अमिनो ऍसिड्स आणलेत. परंतु अमिनो ऍसिड एकदम वापरता येतात का, तर नाहीये. तर त्याचं काय करावं लागेल, तर एक शृंखला तयार करावं लागेल. आणि हे शृंखला तयार करण्याचं काम कोण करतं, तर तो आरआरएनए करतो. कोण करतं, आरआरएनए. खाली खाली येतो तो सगळ्यात शेवटी. आरआरएनए काय करतो, तर त्याची शृंखला तयार करण्याचं काम करतो. आरआरएनए म्हणजे रायबोझोम्स. म्हणजे मग हे जे रायबोझोम्स असतात ना, तो एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ट्रिपलेटच्या अंतराने सरकत जातात आणि त्याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. त्याला म्हणतात स्थानांतरण. काय म्हणतात, स्थानांतरण. आता हे जर तुम्हाला समजलं नसेल ना, तर तुम्ही हे जर एकदा वाचून घ्या, तुम्हाला ते नक्की कळेल. कारण एकदम सिंपलची कन्सेप्ट आहे, फक्त समजलं तर आय होप तुम्हाला ते लगेच समजून जाईल. तर ही एक कन्सेप्ट आहे, फक्त लक्षात घ्या. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की ट्रान्सप्रिशन म्हणजे काय, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय, एवढाच फक्त पॉईंट आहे. एवढा पॉईंट लक्षात ठेवला तर तुमचा बराचसा पॉईंट यातून कव्हर होतो. मग याच्यानुसार मग उत्परिवर्तन, म्युटेशन म्हणजे काय, उत्परिवर्तन, त्याला डिसकंटिन्युअस डिस्ट्रॅक्शन असंही म्हटलं जातं मराठीमध्ये, अर्थ काढला तर त्याचा. त्यानंतर आपला महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे उत्क्रांतीचे पुरावे, त्याला इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन असं म्हटलं जातं. तर ह्याचे वेगवेगळे इव्हिडन्स आहेत. पहिला आहे तो म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, बाह्यरूपीय पुरावे लक्षात नाही ठेवायचं, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, आता या प्राण्यांचं कंपॅरिझन करा. ह्याच्यात तोंडाची रचना पहा, ह्याची तोंडाची, म्हणजे तोंडाची रचना जवळजवळ सारखीच आहे, समान वैशिष्ट्ये आढळतात त्याच्यामध्ये. कानाची रचना पहा, अंगावरचे दाट केस पहा. म्हणजे असं म्हटलं जातं की उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये सगळे माणसं सारखेच आहेत, त्यांचा उगम समान आहे. म्हणजे त्यांचा उगम एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेला असावं असं त्याचा म्हटलं जातं. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस हा काय उत्क्रांतीचा पहिला महत्वाचा कन्सेप्ट आहे, हा पुरावा आहे. दुसरा पुरावा येतो तो म्हणजे अॅनाटॉमिकल इव्हिडन्स. अॅनाटॉमिकल इव्हिडन्स म्हणजे काय, मानवाचा हात बघा, त्यानंतर देवमाशेचा पर बघा, बैलाचा पाय बघा. ह्याच्यामध्ये जे हाडांचं स्ट्रक्चर किंवा रचना पहा, ते त्याचं वेगवेगळं दिसू शकेल, परंतु रचना त्याची भिन्नता पहा, रचना हाडांच्या रचनेमध्ये आणि हाडांच्या जोडामध्ये, तर हे सारखंच आहे, साम्यता आढळते. त्यामुळं बाह्यरूपीय पुरावे, तर हे अनॅटॉमिकल इव्हिडन्सेस हे सुद्धा काय आहेत, तर पुरावे आहेत त्याच्याबाबतचे. उत्क्रांतीचे पुरावे आहेत, हे लक्षात घेता येतं आपल्याला, एकदम सिंपलच आहे. त्याच्यानंतर फेस्टिजल ऑर्गन म्हणजे लहान आतडे, मोठे आतडे याच्या संदर्भातलं, तर तो पॉईंट पण आहे. त्याच्यानंतर येतात तो म्हणजे पुराजीव विषयक पुरावे, हे सुद्धा आहे जीवाश्म विज्ञानाच्या संदर्भातले. आता याच्यामध्ये कन्सेप्ट येतो, तो कन्सेप्ट काय आहे ते आपण अगोदर पाहूया. कन्सेप्ट असा आहे की जेव्हा एखादा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतो किंवा त्याचे एक्सपायर होतात, तेव्हा त्यांच्यामध्ये जे कार्बन ग्रहण करणं असतं ना, तर ते थांबतं. म्हणजे त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामध्ये जो कार्बन 14 आहे ना, याचा ऱ्हास, एवढीच प्रक्रिया चालू राहते. दुसरं म्हणजे कार्बन 20. कार्बन 20 हा किरणोत्सर्गी आहे का, तर तो किरणोत्सर्गी नाहीये, हे लक्षात घ्या. तो नसल्यामुळे काय होतं, जे मृत वनस्पती किंवा प्राणी असतील तर त्यांच्यामधलं C14 to C12 ह्याचं जे गुणोत्तर स्थिर राहत नाही, ते सारखं बदलत राहतं. मग याच्यावरून काय केलं जातं, तर C14 ची सक्रियता इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरून ते एखाद्या गोष्टीचं कालमापन सुद्धा करता येतं. म्हणून या कन्सेप्टला कार्बनी वयमापन किंवा कार्बनी डेटिंग असं म्हणतात. याचा उपयोग ना पुरातन अवशेषशास्त्र किंवा बऱ्याच मानव अवशेष किती कुठल्या काळातले होते हे काढण्यासाठी वापर केला जातो. मग हे कार्बन 14 काय आहे, कार्बन 14 वयमापन पद्धती, तर ही कोणी विकसित केली, तर हे विकसित केली
विलार्ड लिबी यांनी कधी केली 1954 मध्ये, आणि त्यांना 1960 मधलं रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, पण हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कार्बन वैमापन पद्धती ही नैसर्गिक कार्बन C14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली आहे. विलियार्ड लिबी यांनी 1954 मध्ये ही विकसित केली आणि त्यांना 1960 रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामधून विविध पदार्थांची वय रेडिओ कार्बन नावाच्या शोध पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येतात. तर एक महत्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही प्राणी आहेत, म्हणजे डगीबल प्लॅटिपस असेल, लंगफिश, पेरिफिटस, यांच्यामध्ये वेगवेगळी रचना आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, पेरिपिटस हा ॲनिलिडा व संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा आहे. किंवा डगेबल प्लॅटिपस हा पाणी सरीसृप प्राण्याप्रमाणे सापासारखा आहे, परंतु तो अंडी घालतो, हे एक वेगळं आहे. आणि दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो सस्तन प्राण्याशी सुद्धा नाते सांगतो. कलंगफिश हा जरी मासा असला ना, तर तो श्वसन करताना फुफ्फुसाद्वारे करतो. मग असे काही प्राणी आहेत की जे डिफरन्स आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते लक्षात ठेवणं गरजेचं आहे? पेरिपेटस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डगबल प्लॅटिपस महत्वाचा आहे आणि लंगफिश, या तिघाबद्दलची माहिती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येतो तो म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे जे एम्ब्रिओ टाईप, आता मनुष्याचा एम्ब्रिओ असा आहे, सशाचा असा आहे, गायचा असा आहे, म्हणजे याच्यातले जे स्ट्रक्चर किंवा रचना आहे ते सारखीच आहे असं याचे पुरावे सुद्धा काढलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे जो सक्षम आहे तोच या जगामध्ये टिकू शकतो, बाकी जे सक्षम नाही ते टिकू शकत नाही, हा एक बेसिक सिद्धांत हा डार्विननं मांडला होता. ऍक्च्युली त्यासाठी त्यांनी पुस्तकही प्रसिद्ध केलं होतं, ते खूप मेहबस आहे आणि परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारला जातात. ते पुस्तक म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस. डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पेसिस हे पुस्तक खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. दुसरं म्हणजे डार्विनच्या नैसर्गिक निवडाचा हा सिद्धांत थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला, परंतु त्याच्यामध्ये काही बदल झाले, म्हणजे नैसर्गिक निवड याच्यामध्ये असे बरेचसे चेंजेस झालेले आहेत. तर तो एक पॉईंट आहे. तर डार्विन हे इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होते, त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. त्यांनी असं दाखवून दिलं होतं की शरीराच्या सर्व जाती ह्या पूर्वजापासून क्रमाक्रमानं व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झालेल्या आहेत. तर हे लक्षात असू द्या, डार्विन इंग्लिश जीवशास्त्रज्ञ. त्यानंतर पुढचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे लॅमार्कवाद. लॅमार्कवाद म्हणजे काय? आता उत्क्रांती होते म्हणजे सजीवांच्या शरीर रचनेमध्ये काही ना काही बदल होत असणार. मग हा बदल होत असताना तो जो जीव आहे त्या जीवानं काहीतरी प्रयत्न केला असेल किंवा काही काही वेळा आळसही केला असेल. तर हा सिद्धांत जीन बॅप्टिस्ट लामार्क यांनी मांडलेला होता की सजीवाच्या उत्क्रांती होत असताना सजीवांच्या रचनेमध्ये बदल होतात, त्या बदलामागे सजीवानं काहीतरी प्रयत्न केलेला असेल किंवा आळस कारणीभूत असेल. त्यासाठी त्यांनी इंद्रियाचा वापर व न करण्याचा सिद्धांत मांडला. म्हणजे काहींनी वापर केला, काहींनी न केला, म्हणजे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होत होता, त्या बदलामागं त्या जीवानं काहीतरी प्रयत्न केला असेल किंवा काही वेळा आळस दाखवला असेल, तो सुद्धा गोष्टी कारणीभूत असतील असा सिद्धांत मांडला. त्याला लॅमार्कवाद असं म्हटलं जातं. लॅमार्क यांनी सांगितलेले ही कन्सेप्ट आहे. आता लॅमार्कवाद यांच्या मिळून थेअरीला आणखी एक नाव आहे. त्यांनी आता एक्झाम्पल देताना असं सांगितलं होतं की पिढ्यानपिढ्या जिराफ जो आहे, जिराफ प्राणी आपली मान ताणत झाडावरची पानं खात होता, त्यामुळे त्याची मान लांब झाली असं सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे शहामृग, इमू इत्यादी जे पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले, किंवा हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले आणि सापांना बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमवले. अशा प्रकारची त्यानं उदाहरणं देऊन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे संक्रमित होतात असा सिद्धांत मांडला. म्हणून लॅमार्कवादच्या सिद्धांताला काय म्हटलं जातं? थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वार्ड कॅरेक्टर. ॲक्वार्ड कॅरेक्टर म्हणजे मिळालेली वैशिष्ट्य. थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वार्ड कॅरेक्टर, त्याला सुद्धा लॅमार्कवाद असं म्हटलं जातं. तर हे लॅमार्कवादचा सिद्धांत आहे, परीक्षे दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो. आता त्यांनी 10वीच्या पुस्तकामध्ये मानवी वंशाचा विकास हा कन्सेप्ट दिलाय. म्हणजे पहिल्यांदा प्राचीन लेमुक सारखे प्राचीन प्राणी तयार झाले, मग इजिप्तोपेथिकस सारखे आले, मग ड्रायोपेथिकस सारखे झाले, मग रामाभिथिकस हा एक महत्वाचा माइलस्टोन किंवा महत्वाचा गोष्ट मानली जाते.
त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियापिथिकस आलं, मग कुशल मानव आले, मग ताठ चालणारा मानव आला, जो आधुनिक काळातला मानव म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे लिअँडरथल मानव आला, मग क्रोमॅन्य मानव आला, आणि आता सध्याचा आहे तो होमोसेपियन सेपियन असं म्हटलं जातं. मग आता ह्याच्यातला महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे रामापिथिकस. रामापिथिकस का महत्वाचा आहे, तर मानव सदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती म्हणजे आफ्रिकेतल्या रामापिथिकस या एपची. पुढं हा एप आकारानं मोठा झाला आणि हुशार झाला, आणि त्या एपचा पुढे दक्षिण आफ्रिकेमध्ये विकास झालेला आहे. परंतु तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती म्हणजे रामापिथिकस, हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर होमो रचना मानव तयार झाले. अशा प्रकारे तयार झालेला हा मानव. आता आपला सध्याचा असलेला मानव म्हणजे दुसरं म्हणजे बुद्धिमान मानव एक राहिलं. बुद्धिमान मानव म्हणून निअँडरथल मानवाला ओळखलं जातं. तर हे एक लक्षात असू द्या, हा एक पॉईंट. त्यानंतर त्याच्या मेंदूचा विकास होत गेला, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. होमोसॅपियन सॅपियन हा सध्या वर्गातला मानव, जो सध्याचा मानव म्हणतो तर त्या वर्गामध्ये तो मोडत आहे. तर या लेसन मध्ये आपण अनुवंशिकता आणि उत्क्रांती याच्याबद्दलचे बरेचसे पॉईंट कव्हर केले आहेत. बराचसा काही फॅक्च्युअल डाटा आणि काही असे कन्सेप्ट आहेत की ते तुम्हाला समजले पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्या कन्सेप्टमध्ये ट्रान्झिशन म्हणजे काय, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, हे कन्सेप्ट सुद्धा कव्हर केले. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. या पुस्तकाचा पुढचा भाग पण आपण लवकरच अपलोड करणार आहोत, लवकरात लवकर पुस्तक कव्हर करणार आहे. धन्यवाद. लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, आणि शक्यतो लाईक देत चला, कारण लाईक खूप कमी मिळत आहेत, कमेंट मिळत नाहीत. जर लाईक आणि कमेंट मिळत नसेल तर ही सिरीज सुद्धा मी काही कंटिन्यू चालू करणार नाही, काही इच्छाच होत नाही करायची. जर रिस्पॉन्स मिळत असेल तरच मी पुढे सिरीज चालू ठेवीन. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सायन्स नोट्स त्याचा पहिला भाग पाहणार आहोत, आणि त्याच्यामध्ये पाहताना आपण भिंग जे टॉपिक आहे लेन्स, तर तो आपण कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. तर आज आपण पहिला पॉईंट पाहणार आहे मानवी डोळा. आता मानवी डोळ्यामध्ये जेव्हा प्रकाश एंटर करतो तर कोणता भाग आहे की ज्या भागातून प्रकाश हा आतमध्ये जातो, तर त्या भागाचं नाव काय, तर त्या भागाला म्हटलं जातं पारपटल. परीक्षेला ना याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे, तो इम्पॉर्टंट आहे, तेवढं फक्त ध्यानात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय येतं, तर सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे काय. सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे की माणसाचा जो निरोगी डोळा असतो, तर कोणतीही वस्तू ज्या कमीत कमी अंतरापासून सुस्पष्टपणे आणि डोळ्यावर ताण न आणता आपण पाहू शकतो किंवा आपल्याला ती दिसू शकते, ते जे अंतर असतं त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर असं म्हटलं जातं. आणि वस्तूचे जे जे स्थान असतं त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असं म्हटलं जातं. मग निरोगी मानवी डोळ्यासाठी हे अंतर किती आहे, तर हे 25 सेंटीमीटर एवढं अंतर असतं. म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किती पाहिजे, मिनिमम 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त झालं तर ते लघुत्तम अंतर, अधिकतम अंतर असू शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, माहीत आहे का तुम्हाला, हे आपल्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे नेत्रगोलाचा व्यास सुमारे किती असतो, टिंबटिंबा सेंटीमीटर असतो. परीक्षेला विचारलं जातं. सुमारे 2.4 सेंटीमीटर. एक फॅक्च्युअल डाटा आहे, फक्त माहीत असू द्या. दुसरा एक महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा विचारला जातो, तो म्हणजे निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर टिंबटिंब असतं, तर ते 2 सेंटीमीटर असतं. काय वाक्य आहे, निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर किती असतं, 2 सेंटीमीटर. हाही पॉईंट फक्त जाता जाता तुम्हाला माहीत असू द्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे दृष्टीदोष, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन आणि देअर करेक्शन्स. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की दृष्टीदोष म्हणजे लघुदृष्टिता, निकटदृष्टिता म्हटलं जातं, दूरदृष्टिता, हे आजार काय आहेत आणि कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून तुम्हाला ते आजार दूर करता येतात. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता याला इंग्रजीमध्ये शब्द आहे नियर साइटनेस, किंवा दुसरा नियर साइटेडनेस, आणि मायोपिया. मायोपिया हा वर्ड खूप महत्वाचा आहे. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टितासाठी असलेला मायोपिया. बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता न देता मायोपिया जर शब्द दिला तर तुम्ही ओळखून चालायचं ते लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता आहे. आता या दोषामध्ये काय होतं, तर माणसाला जवळच्या ज्या वस्तू असतात ना त्या स्पष्ट दिसतात. त्या दोषामध्ये लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता याच्यामध्ये जवळच्या वस्तू या स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. तर मग अशा प्रकारचा दोष जर तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्ही कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला पाहिजे, तर तुम्ही वापरला पाहिजे अंतर्गोल भिंगाचा चष्मा, की जो इथं दाखवलेला आहे.
ओके. म्हणजे जवळच्या लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीचा किंवा मायोपिया याला म्हणजे काय? तर जवळच्या वस्तू या स्पष्ट दिसतात, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. अशा वेळी अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या प्रकारचा दोष दूर करता येतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तर या पॉइंटमधून मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे दूरदृष्टीता किंवा त्याला दुसरं म्हटलं जातं हायपरमेट्रोपिया. जसं मायोपिया अगोदर म्हटलं होतं लघुदृष्टीतेला, तसं दूरदृष्टीतेला आपण काय म्हणतो? हायपरमेट्रोपिया. म्हणजे त्याला किंवा फार साइटेडनेस. आता या दूरदृष्टीतामध्ये काय असतं? तर दूरच्या वस्तू या स्पष्ट दिसतात, परंतु जवळच्या वस्तू काय असतात? स्पष्ट दिसत नाहीत. हे म्हणजे लघुदृष्टीच्या एकदम उलटं. दूरच्या वस्तू एकदम स्पष्ट दिसतात, परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मग अशा प्रकारचा जर दोष आला असेल, तर तो कसा घालवायचा? तर बहिर्गल भिंगाचा चष्मा वापरून अशा प्रकारचा दोष घालवू शकतो, ते इथं दाखवलेलं आहे. म्हणजे लघुदृष्टीता म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरा, लघुदृष्टीता घालवता येतो. दूरदृष्टीता म्हणजे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मग काय करावं लागेल? तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरा आणि हा दोष घालवता येतो. म्हणजे दूरदृष्टीता लक्षात ठेवायचं. दूरदृष्टीता म्हणलं की दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, एवढं लक्षात राहू शकतं. अंतर्गोल भिंगाचा चष्मा आणि बहिर्गोल भिंगाचा चष्मा हे 2 पॉइंट आहेत. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे प्रिस्पोबिया. प्रिसबायोपिया असं किंवा पोबिया असं म्हटलं जातं. त्याला वृद्ध दृष्टीता असं म्हणतं. म्हणजे जेव्हा माणसाचं वय वाढत जातं ना, त्याचबरोबर डोळ्याची जी समायोजन शक्ती असते ना, ती हळू कमी होत जाते. म्हणजे डोळ्याजवळचे जे भिंगाचे स्नायू आहेत, तर ते अंतर बदलण्याची क्षमता जी असते भिंगांची, तर ती हळू कमी होत जाते किंवा ती काही कालाने कमीच होते. त्यावेळी ना माणसं असतात ना, तर त्यांना चष्म्याशिवाय जवळच्या वस्तू सहजपणे दिसत नाहीत किंवा दूरच्या वस्तू दिसणं सुद्धा कठीण होतं. मग अशा वेळी ह्या लोकांमध्ये कोणते दोष असतात? तर प्रिसबायोपिया म्हणजे काही लोकांमध्ये दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता असे दोन्ही प्रकारचे दोष जाणवतात. मग आता हा दोष त्यांना दूर करायचा असेल तर काय करावं लागेल? तर द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. म्हणजे अंतर्गोल भिंगाचा चष्मा आणि बहिर्गोल भिंगाचा चष्मा हे दोन्हींचं मिश्रण करून अशा प्रकारे चष्मा बनवला जातो आणि त्यांच्यातला तो दोष घालवला जातो. म्हणजे वृद्ध दृष्टीता किंवा प्रिसबायोपिया म्हणजे काय? त्यांच्यामध्ये दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता हे दोन्ही दोष असतात आणि कसा घालवायचा? तर नाभीय भिंगाचा चष्मा बनवायचा. म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्गोल भिंगा आणि बहिर्गोल भिंगाचा म्हणजे अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून निकट दृष्टीचा दूर करू शकतो आणि बहिर्गोल भिंगाचा जर चष्मा वापरला तर दूरदृष्टीता हा दोष दूर करता येतो. तर हा एक पॉइंट आहे. हा सुद्धा जाता जाता फक्त माहीत असू द्या. त्यानंतर पॉइंट येतो तो म्हणजे अंतर्गल भिंगाचा उपयोग. तर अंतर्गोल भिंगाचे उपयोग बरेच आहेत. म्हणजे वैद्यकीय उपकरणं असतील, स्कॅनर, सीडी प्लेअर हे एक पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे. वैद्यकीय उपकरणं, स्कॅनर, सीडी प्लेअर. त्याच्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे दरवाजाच्या बाहेरचे जे नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. चष्म्यामध्ये सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर असतो. विजेरी म्हणजे बल्बद्वारे निर्माण होणाऱ्या प्रकाशाला जो विखुरण्यासाठी गरज असते ती म्हणजे अंतर्गोल भिंगाचा. तिथं सुद्धा अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. त्याचबरोबर कॅमेरा, दुर्बीण, दूरदर्शी यासारख्या उपकरणामध्ये सुद्धा प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो आणि त्यांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोगही त्यांच्यामध्ये होतो. तर हा एक पॉइंट आहे की जाता तुम्हाला फक्त तो माहीत असणं गरजेचं आहे की अंतर्गोल भिंगाचा उपयोग कसा आणि कुठे होतो. त्यानंतर येतो तो म्हणजे बहिर्गोल भिंगाचा उपयोग. बहिर्गोल भिंगाचा उपयोग पाहताना तुम्हाला साधा सूक्ष्मदर्शक किंवा त्याला सिंपल मायक्रोस्कोप म्हटलं जातं. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे त्याला तो एक पॉइंट आहे. म्हणजे साधा कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि सिंपल मायक्रोस्कोप. आता सिंपल मायक्रोस्कोपला दुसरं नाव आहे त्याला विशालक किंवा त्याला मॅग्निफाइंग लेन्स असंही म्हटलं जातं. साध्या मायक्रोस्कोपला विशालक किंवा मॅग्निफाइंग लेन्स असंही म्हटलं जातं. तर साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची किती पट प्रतिमा मिळवता येते? तर वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. हे फॅक्च्युअल डाटा आहे, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. मग आता याचा उपयोग कुठं केला जातो? समजा घड्याळ दुरुस्त करायचं आहे किंवा एखाद्या रत्नाची पारख करायची आहे किंवा त्याच्यातला दोष काढायचा आहे, तर त्या ठिकाणी या साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. मग संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर कुठं होतो? तर काही ठिकाणी समजा प्राणी, वनस्पती यांच्या पेशी असतील किंवा बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव असतील. म्हणजे ते अतिशय लहान गोष्टी आहेत किंवा लहान वस्तू आहेत.
तर ते आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकानं पाहता येतात का? नाही. मग अशा वेळी तुम्हाला संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो किंवा त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप असंही म्हटलं जातं. कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरून आपण एखादी रक्तकणिका किंवा प्राणी वनस्पतीच्या पेशी असतील किंवा काही सूक्ष्मजीव असतील बॅक्टेरियासारखे असे आपण पाहू शकतो. त्यावेळी तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरावा लागतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे टेलिस्कोप किंवा दूरदर्शी किंवा दुर्बीण म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात या टेलिस्कोपचे. एक असं अपवर्तनी दूरदर्शक आणि परावर्ती. अपवर्तनीमध्ये फक्त भिंग वापरलेले असते आणि परावर्तीमध्ये आरसा आणि भिंग या दोघांचं मिश्रण केलं जातं. हे दोन्हीही त्यामध्ये वापरलं जातं. त्यामुळे हा एक पॉइंट आहे की जाता फक्त माहीत असू द्या. बहिर्गोल भिंगाचा उपयोग ना कॅमेरा, प्रोजेक्टर यासारख्या उपकरणामध्ये सुद्धा होतो आणि बहिर्गोल भिंगाचा उपयोग दूरदृष्टीचा दोष निराकरण करण्यासाठी वापरण्यात येणारा जो चष्मा असतो त्या मी ऑलरेडी आपण पाहिलं होतं. लघुदृष्टीत किंवा निकट दृष्टीत असेल तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरा. मायोपिया म्हटलं जातं. दूरदृष्टीचा दोष म्हणजे त्याला हायपरमेट्रोपिया असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून त्या प्रकारचा दोष घालवता येतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन किंवा त्याला आपण दृष्टी सातत्य असं म्हणतो. म्हणजे आपल्या डोळ्याच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर वस्तू समजा एखादी आपल्या डोळ्यासमोरून दूर गेली तर त्या वस्तूची प्रतिमा आपल्या जो दृष्टीपटल आहे डोळ्यातला तर किती काळापर्यंत त्या दृष्टीपटलावर त्याचा परिणाम राहू शकतो तर त्याचा परिणाम 1/16 सेकंदापर्यंत राहू शकतो. म्हणजेच त्याला पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही म्हणता आपण जे व्हिडिओ बघतो, व्हिडिओ म्हणजे काय आहे? इट्स अ बंच ऑफ इमेजेस आहेत. परंतु त्या बंच ऑफ इमेजेस 1/16 सेकंदाच्या आत एकापाठोपाठ पुढे गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्या डोळ्याला दिसताना काय दिसतं? तर तो व्हिडिओ दिसतो. परंतु तो ॲक्चुअली व्हिडिओ नाहीये. इट्स अ बंच ऑफ इमेजेस. फक्त त्या बंच ऑफ इमेजेसची व्हिडिओची रचना अशी होते, की 1/16 सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये ते एकमेकाच्या पुढे पट गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला काय होतं तर तो एक व्हिडिओ असल्यासारखा दिसतो. म्हणून दृष्टी सातत्य म्हणजे काय? तुम्हाला कन्सेप्ट किंवा पॉइंट लक्षात घ्या, की आपल्या डोळ्याच्या बाबतीमध्ये एखादी वस्तू जर दूर गेली, तर त्या दृष्टीपटलावर किती परिणाम राहतो त्याचा प्रतिमेचा, तर तो 1/16 सेकंदापर्यंत राहतो. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. त्याच्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये जे दृष्टीपटल असतं ना, तर ते प्रकाश संवेदी पेशींचं बनलेलं असतं. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या महत्त्वाच्या पेशी असतात. एक असते ते दंडाकर पेशी आणि दुसरी असते ते शंक्वाकार पेशी. मग आता याच्यामध्ये फरक काय आहे? ही जी दंडाकर पेशी असते ना, तर जी प्रकाशाची तीव्रता आहे ना, याला प्रतिसाद करते. दंडाकर पेशी काय करते? जी लाईटची तीव्रता आहे, प्रकाशाची तीव्रता, त्याला प्रतिसाद देण्याचं काम करते आणि दुसरी पेशी असते ती शंकू पेशी, तर ती काय करते? ते जो प्रकाशाचा रंग आहे, तर त्याला प्रतिसाद देते. म्हणजे एक प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देते दंडाकर पेशी. शंकू पेशी काय करते? प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे दंडाकर पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा प्रतिसाद देतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या ज्या दंडाकर पेशी आहेत म्हणजे प्रकाशाची जी तीव्रता अंधुक प्रकाशामध्ये सुद्धा ह्या दंडाकर पेशी प्रतिसाद देतात. परंतु शंक्वाकार पेशी जे असतात, जे प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देत असतात ना, तर त्या अंधुक प्रकाशामध्ये संवेदना नसतात. शंक्वाकार पेशींना अंधुक प्रकाशामध्ये संवेदना नसतात. हाही पॉइंट फक्त जाता लक्षात ठेवा. म्हणजे काही लोकांना कसं असतं, काही व्यक्तीमध्ये ना विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा ना अभाव असतो. म्हणजे अशा व्यक्ती ते काय करतात, तर ते रंगच ओळखू शकत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तींना काय म्हणतो आपण कलर ब्लाइंडनेस किंवा कलर ब्लाइंड आहेत ती लोकं, असं आपण म्हणतो. म्हणजे हे कशामुळे आहे तर आपल्या डोळ्यामधलं जे दृष्टिपटेल आहे ना त्याच्यामुळं. दृष्टिपटलामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात, दंडाकर पेशी आणि शंक्वाकार पेशी. दंडाकर पेशी काय करतात? प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देतात. शंक्वाकार पेशी काय करतात? प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. दंडाकर पेशी अंधुक प्रकाशात सुद्धा काम करू शकतात. परंतु शंक्वाकार पेशी अंधुक प्रकाशामध्ये तेवढं काम करत नाहीत. आणि काही व्यक्तींना रंग ओळखू शकत नाही, त्यांना आपण कलर ब्लाइंड म्हणतो. तर हा एक पॉइंट आहे, की जो जाता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो मी इथं कव्हर केलाय. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे तो म्हणजे विशालन किंवा त्याला मॅग्निफिकेशन असं म्हणतात. विशालन म्हणजे काय असतं? तर विशालन म्हणजे प्रतिमेची उंची टू वस्तूची उंची याचा रेशो म्हणजे प्रतिमेच्या उंचीचं वस्तूच्या उंचीशी असलेलं गुणोत्तर म्हणजे विशालन. तर H2 ही काय आहे? H2 याच्यामध्ये प्रतिमेची उंची आहे. H1 काय आहे? तर वस्तूची उंची आहे. म्हणजे प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची इज इक्वल टू m. m म्हणजे मॅग्निफिकेशन, त्याला आपण विशालन असं म्हणतो. किंवा भिंगामुळे होणारे विशालन जर असेल ना, तर ते प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर असंही असतं. म्हणजे प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर म्हणजे विशालन किंवा प्रतिमेची
उंची भागिले वस्तूची उंची म्हणजे विशालन. तर याच्यावर एक्झाम्पल विचारलं जातं. हे कन्सेप्ट किंवा या फॉर्म्युल्यावरच ते एक्झाम्पल असतं. तर हे दुसरं. त्यानंतर कार्टेशियनचा चिन्ह संकेत आहे. तर ते एक डायग्राममध्ये दाखवलं असेल. हां. कार्टेशियनच्या चिन्ह संकेतानुसार इथं इथं तुम्ही पाहू शकता अंतर्गोल आणि बहिर्गोल. तर त्याच्यामुळं आपाती किरणाची दिशा असा असेल तर वरच्या बाजूने येणारी सगळे अंतर धन, खालच्या बाजूने येणारी सगळे अंतर धन. त्यानंतर ह्या भिंगापासून डावीकडचे अंतर सगळी ऋण, उजवीकडचे अंतर धन. अशा प्रकारे तो कार्टेशियन चिन्ह संकेत आहे. म्हणजे वस्तू नेहमी भिंगाच्या कुठं ठेवली जाते तर डावीकडे ठेवली जाते आणि प्रकाशमध्याच्या उजवीकडे मोजलेली सगळे अंतर धन, जे ऑलरेडी मी सांगितलं. डावीकडे मोजलेली अंतर ऋण मानली जातात. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतर धन असतात, खालच्या दिशेने मोजलेली अंतर ऋण असतात. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरं म्हणजे 5वा पॉईंट यातला महत्वाचा आहे, तो म्हणजे बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे धन आणि अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर ऋण असतं. हे लक्षात ठेवायचं. बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचं नाभीय अंतर ऋण असतं. कार्टेशियन चिन्ह संकेत. संपलं. हा पॉईंट फक्त महत्वाचा आहे एक्झाम्पल सोडवताना. बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर काय असतं? धन असतं आणि अंतर्गोल भिंगाचं नाभीय अंतर काय असतं? ऋण असतं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे भिंग आणि त्याचे उपयोग हा जो टॉपिक होता तर तो मी सगळं डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. वस्तूच्या प्रतिमा वगैरे ते आपल्याला पाहायची एवढी गरज नाहीये. याच्यामध्ये जो परीक्षेला प्रश्न विचारला जातो ना तर तो तुम्हाला याच्यातून नक्की समजेल. भिंग आणि त्याचे उपयोग हा आपण कव्हर केलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इयत्ता 10वी विज्ञानाचं नवीन पुस्तक जे आहे त्यातला एक टॉपिक कव्हर करतोय. त्या टॉपिकाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. तर या टॉपिकमध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट आणि मुद्दे आहेत त्याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला इतिहासात डोकावताना किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन किंवा काही महत्त्वाच्या संस्था असं बरंचसं दिलेलं आहे. बरंचसं इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आता ह्यातली जी वाक्य आहेत तर आहेच्या तशी स्टेट बुकमधली घेतलेली आहेत आणि तर सेक्शन आपण आज कव्हर करणार आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तो म्हणजे इकॉलॉजी म्हणजे काय आणि इकोसिस्टीम म्हणजे काय. इकॉलॉजी म्हणजे त्याला आपण परिस्थितिकी असं म्हणतो. इकोसिस्टीम म्हणजे त्याला आपण परिसंस्था म्हणतो. म्हणजे पर्यावरणामध्ये जर बघितलं तुम्ही तर जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक असतात आणि या घटकांचा जो अभ्यास असतो आंतरसंबंधाचा तर त्याला इकॉलॉजी असं म्हटलं जातं. परिस्थितिकी. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे कार्यात्मक एकक वापरलं जातं तर त्याला इकोसिस्टीम म्हणतात. त्यामुळे हा एक त्याचा डिफरन्स दिलेला आहे की तुम्हाला इकॉलॉजी म्हणजे काय आणि इकोसिस्टीम म्हणजे काय ते समजलं पाहिजे. हा पहिला पॉईंट. दुसरा त्याने तिथे एक सेंटेन्स दिलेला आहे ते महात्मा गांधीजींचं आहे. ते म्हणजे ब्रॅकेट करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही, असं महात्मा गांधींचं हे वाक्य आहे. हे लक्षात ठेवा. फक्त माहित आहे का तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा सेक्शन येतो तो म्हणजे माहित आहे का तुम्हाला. आता माहित आहे का तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी किरणोत्सर्गी प्रदूषणाबाबतच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे किरणोत्सर्गी प्रदूषण आहे तर हे मानवनिर्मित आहे की नैसर्गिक. तर याचं त्यांनी आन्सर देताना सांगितलंय की हे नैसर्गिक पण आहे आणि मानवनिर्मित पण आहे. आता नैसर्गिक कोणतं आणि मानवनिर्मित कोणतं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता किरणोत्सरामुळे जे बाहेर पडलेली समजा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतील किंवा इन्फ्रारेड रेडिएशन्स असतील तर ही कशामध्ये मोडतात. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, इन्फ्रारेड रेडिएशन्स तर हे कशामध्ये मोडतात तर हे नैसर्गिक किरणोत्सरामध्ये मोडतात. नैसर्गिक किरणोत्सरामध्ये काय येतं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, इन्फ्रारेड रेडिएशन्स. परंतु ज्या एक्स रे असेल किंवा अणुभट्टी असेल याच्यातून बाहेर पडणारी एक्स रेज आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं मानवनिर्मित किरणोत्सर. म्हणजे मानवनिर्मित किरणोत्सरामध्ये एक्स रे अणुभट्ट्यातून होणारा किरणोत्सर हे यामध्ये पडलेलं असतं. म्हणजे आतापर्यंतच्या ज्या घटना जर बघितल्या किरणोत्सराच्या संदर्भातल्या तर जपानमध्ये झालेली चर्नोबिलची घटना असेल किंवा विंड स्केलची घटना असेल किंवा 3 माईल आयलंड ह्या मोठ्या दुर्घटना घडल्यात की ह्याच्यामुळे हजारो व्यक्तींना प्रभावित झालेल्या आहेत. आता किरणोत्सर्गी प्रदूषणाचे काही परिणाम त्यांनी सांगितलेले आहेत. आता किरणोत्सर्गी प्रदूषणाचे महत्त्वाचे 4 परिणाम. त्यातलं पहिलं महत्त्वाचं येतं ते म्हणजे एक्स रे. आता एक्स रे हे जे उच्च प्राण आहेत यांच्यामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. काय कॅन्सरकारी अल्सर एक्स रेमुळे निर्माण होतात. काय शरीरातील ऊतींचा नाश होतो, काही जनुकीय बदल होतात, दृष्टीवर सुद्धा परिणाम होतात. हे त्याचे काही इतर महत्त्वाचे परिणाम आहेत. आता त्या पुस्तकामध्ये त्यांनी देताना इतिहासात डोकावताना असं एक सेक्शन दिलेलं आहे. आता त्या इतिहासात डोकावताना या सेक्शनमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट येतात. फॉर एक्झाम्पल UNEP
आपण त्याला युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे तुम्हाला कळायला हवं. तर 1972 मध्ये जी संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हणजे 5 जून 1972 ही सुद्धा ती तारीख आहे. 5 जून 1972 हां 5 जून 1972 साली युनायटेड नेशन्सनं स्टॉकहोम येथे एक परिषद भरवली होती. त्याला मानवी पर्यावरणीय परिषद होती. त्याच्यामध्येच पहिल्यांदा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये समस्यावर चर्चा करण्यात आली होती आणि त्याच्यातून युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम किंवा त्याला UNEP म्हणतो त्याची स्थापना करण्यात आली. आता भारतामध्ये जी 4थी पंचवार्षिक योजनेमध्ये ना तर पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना झालेली होती 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यानंतर आणि भारतामध्ये जे 1985 पासून सुरू आहे कुठलं मंत्रालय, पर्यावरण व वन मंत्रालय. हे लक्षात असू द्या, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे UNEPची स्थापना कधी, पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा झाली तर 4थ्या. त्याच्यानंतर काही नियम आहेत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की जोड्या लावामध्ये ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण नियम कधीचे आहेत तर 2000 सालाचे. त्यानंतर जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम हे कधीचे आहेत तर 1998 सालचे आहेत. जैव कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम. त्याच्यानंतर कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम हे कधीचे आहेत तर 2011चे आहेत. हे सगळे नियम सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेला ना जोड्या लावामध्ये अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर 10वीच्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे. याच्यामध्ये ना वन संवर्धन कायदा 1980चा आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा याच्याबद्दल 2-3 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वन संवर्धन कायदा 1980चा हे दिनांक महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे वन रक्षणासाठी किंवा वनासाठी आरक्षित जागा मिळवण्यासाठी काही बंधनं घातलीत. फॉर एक्झाम्पल ना केंद्र सरकारच्या परवानगीनंच आता खणकाम करणे सुद्धा बंधनकारक आहे काही ठिकाणी असं केले. आणि असं जर समजा वन संवर्धन कायद्याचा जर कुणी एखाद्याने भंग केला तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होते तर 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा होते. किती दिवसाच्या? 15 दिवसाच्या. वन संवर्धन कायदा 1980 मध्ये हे मेन्शन केले की या कायद्याचा भंग केला तर 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा होते. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा कायदा येतो म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणाला हानी पोहोचणारे जे व्यक्ती संस्था याच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार केला 1986 साली. आता या कायद्यानुसार काय महत्त्वाचं आहे, जर उल्लंघन जे या कायद्याचं किंवा या कायद्यामधील नियमांचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला काय दंड होतो तर 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा आर्थिक दंड अशी ह्या शिक्षेची तरतूद आहे. 5 लाख कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद केली. त्याच्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधीची तर 2010चे. त्याच्यानंतर त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा असं एक सेक्शन दिलेलं आहे 10वीच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे आपण 3 कायदे महत्त्वाचे जाता फक्त ओव्हरलुक केले. वन संवर्धन कायदा 1980चा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा आहे आणि तिसरा आहे तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा कितीचा? 1972चा. त्याच्यामध्ये 3 कलम आहेत, 49A, 49B आणि 49K. हे आहेच्या तसं ब्रॅकेटमध्ये त्या 10वीच्या पुस्तकामध्ये दिले. ते म्हणजे 49A नुसार काय सांगितलंय की जे दुर्मिळ होत चाललेलं प्राणी आहेत तर त्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली. हा शब्द महत्त्वाचा आहे. 49A नुसार सांगितले की दुर्मिळ होत चाललेले जे प्राणी आहेत तर त्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घातली. 49B नुसार असं सांगितलंय की जे वन्य प्राणी आहेत त्यांच्या कातडी किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तू असतील तर त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि 49K मध्ये असं सांगितलंय की समजा एखाद्या व्यापाऱ्याकडं एखादा दुर्मिळ प्राणी आहे, त्या दुर्मिळ प्राण्यांच्या वस्तू आहेत तर त्याचा वस्तूंचा साठा असेल तर तो त्यांना त्वरित जाहीर करणं बंधनकारक ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा 3 गोष्टी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार ठरवण्यात आलेले आहेत. पहिला आहे 49A. 49A न काय सांगितलं परत एकदा सांगतो की दुर्मिळ होत चाललेला जो प्राणी आहे तर त्याच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली. 49B नुसार सांगितले की वन्य प्राण्याच्या ज्या कातडीपासून बनवलेल्या वस्तू असतील तर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. आणि 49K नुसार असं सांगण्यात आले की एखाद्या व्यापाऱ्याकडे समजा एखादा दुर्मिळ प्राणी होत चाललाय आणि त्याच्या कातड्यापासून प्राण्यापासून बनवलेल्या वस्तू असतील तर त्यांना ते त्वरित जाहीर करणं बंधनकारक ठरवण्यात आलेले. हे 3 पॉईंट जाता जरूर लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरणारा पॉईंट तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आपण म्हणतो, ते 3 पातळ्यावर दिसते. परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे असं वाटतंय मला, कारण बायोडायव्हर्सिटीचे 3 प्रकारच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत इंग्रजीमधून. जेनेटिक डायव्हर्सिटी पहिला येतो, दुसरा प्रकार येतो तो स्पेसिस डायव्हर्सिटी, आणि तिसरा प्रकार येतो तो इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटीचे 3च प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, जेनेटिक, स्पेसिस आणि इकोसिस्टीम. ओके, इथे इकोसिस्टम दिलेलं आहे. हा पॉईंट आहे, हा फक्त एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता याच्याबाबतचा, म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी. आता जैवविविधता 3 पातळीवर दिसते हे लक्षात घ्या. अनुवांशिक विविधता त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हणतो. काय म्हणतो? जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे प्रत्येक मनुष्यच बघा ना, प्रत्येक मनुष्याच्या सजीव प्रत्येका जातीमधला सजीव आहे, त्याच्यामध्ये आढळणारी विविधता म्हटलं तर प्रत्येक मनुष्य, कारण मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा आहेच ना, म्हणजे ही जेनेटिक डायव्हर्सिटी ह्याच्यामध्ये सांगितले. स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे प्रजातींची सुद्धा डायव्हर्सिटी वेगळी आहे, म्हणजे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव याच्यामध्ये सुद्धा वेगळा फरक तुम्हाला पाहायला मिळतो. आणि तिसरी डायव्हर्सिटी आहे ती म्हणजे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. परीक्षेला बायोडायव्हर्सिटीचे 3 प्रकार लक्षातच ठेवायचे. पहिलं म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. त्याच्यानंतर त्यांनी जैवविविधतेचे संवर्धन कसं करता येईल असं सांगितलंय. त्याचं हे सिम्पलचा लॉजिकचा प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी जैवविविधता आहे तर तुम्हाला त्याचं संवर्धन करायचं आहे, तर ज्या दुर्मिळ जाती असतील त्यांचं संरक्षण करा, किंवा राष्ट्रीय उद्याने, अभयारण्याची निर्मिती करा, काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करा, काही विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी काही प्रकल्प सुरू करा, कायद्याचं पालन करा, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर देवराई. देवराई म्हणजे काय आहे? तर देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखलेलं आणि पवित्र केलं जाणारं एक वन, त्यालाच देवराई असं म्हटलं जातं. आता हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्य आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सरकारचं वन खाते सांभाळत नाही, परंतु एखाद्या समाजानं ते सांभाळलेलं अभयारण्य असं देवराई म्हटलं जातं. आता हे ना पुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला, असं चौकट करून त्यामध्ये दिलेलं आहे. तर ते मला एवढंच लक्षात असू द्या की भारतामध्ये अशा 13,000 पेक्षा जास्त देवराईची नोंदवलेली आहेत, हेही लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे स्वयंसेवी संस्था पर्यावरणाच्या संदर्भातल्या भारतातल्या कोणत्या आणि आंतरराष्ट्रीय कोणत्या, हा टॉपिक आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची संस्था येते ते म्हणजे मुंबईमधली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर CPR इन्व्हायरमेंट ग्रुप न्यू चेन्नईमधला, हा एक महत्त्वाचा ग्रुप आहे. त्यानंतर चिपको सेंटर कुठं आहे तर तेहरी गढवाल, हेही लक्षात ठेवा. चिपको आंदोलनाबद्दल बरंच विचारलं जातं. सुंदरलाल बहुगुणा हे नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर गांधी पीस फाउंडेशन एन्व्हायरमेंट सेल दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबादमध्ये, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन हे अहमदाबादमध्ये आहे. त्याच्यानंतर भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन पुण्यामध्ये येतं. तर ह्या एक भारतातल्या काही स्वयंसेवी संस्था आहेत. सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संस्था आहेत आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे ना, कोणत्या देशामध्ये, हे पॉईंट खूप परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल IUCNचं मुख्यालय कुठं आहे तर ग्लँड, स्वित्झर्लंडमध्ये. हे सुद्धा एक चार्टमध्येच दिलेलं आहे 10वीच्या पुस्तकामध्ये. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर असं म्हटलं जातं IUCNचं मुख्यालय ग्लँड, स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याच्यानंतर IPCCचं मुख्यालय जिनिवामध्ये आहे, त्याला इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज असं म्हटलं जातं. UNEP की जो 1972 मध्ये स्थापन करण्यात आला, त्याचं मुख्यालय नैरोबी, केनियामध्ये आहे. केनियाची राजधानी नैरोबी. युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंटल प्रोग्राम. त्याच्यानंतर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, त्याला WWF म्हटलं जातं, त्याचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल मुख्यालय केम्ब्रिजमध्ये, केम्ब्रिजमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरित हवामान निधी, की ज्याच्यावर 2 वर्षापूर्वी राज्यसभा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता, त्याचं मुख्यालय दक्षिण कोरियामधलं सोंगडो या ठिकाणी आहे. म्हणजे IPCCचं मुख्यालय जिनिवा, UNEP नैरोबी केनिया, WWF न्यूयॉर्क, बर्ड लाईफ इंटरनॅशनल केम्ब्रिज. आणि त्यानंतर येतं हरित हवामान निधी सोंगडो, दक्षिण कोरिया. तर पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातली सर्वात मोठी संस्था कोणती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे ग्रीन पीस ही संस्था. ग्रीन पीस ही संस्थांना 26 देशामधले जवळजवळ 25 लाखाहून अधिक लोक त्याचे सभासद आहेत. अशा प्रकारे सगळ्यात मोठी संघटना आहे ग्रीन पीस.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे की त्यांनी एक ब्रॅकेट करूनच दिलाय, तो म्हणजे धोक्यात आलेली देशातील 3 वारसा पहिलं महत्त्वाचं वारसा स्थळ येतं ते म्हणजे पश्चिम घाट. पश्चिम घाट हा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यामध्ये व्यापलेला आहे. पश्चिम घाटामध्ये कोणत्या प्राण्यांचा अधिवास आहे असं आपण म्हणू शकतो फोकस केलं तर? आशियाई सिंह व रानगवे यांचं तिथं तुम्हाला अधिवास पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आसाममधला जो मानस अभयारण्य आहे याला सुद्धा फटका बसलेला आहे पर्यावरणाचा. त्याचा बेसुमार वापर चाललेला आहे पाण्याचा आणि धरणाचा. त्याच्यामुळं दुसरं लक्षात ठेवायचं की आसाममधलं मानस अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी फेमस आहे, तर ते एकशिंगी गेंड्यासाठी तर आहेच, परंतु वाघ सुद्धा तिथला महत्त्वाचा प्राणी आहे. म्हणजे आसाममधलं मानस अभयारण्य म्हटलं की तुम्हाला वाघ आणि एकशिंगी गेंडा हे दोन्ही गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधलं सुंदरबन अभयारण्य कशासाठी आहे तर ते वाघासाठी राखीव आहे. त्याच्यासाठी सुद्धा आता महत्त्वाचा धोका निर्माण झालेला आहे. आता एक येतो प्रश्न, तो म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजाती, त्यांचं वर्गीकरण कसं कराल? तर त्याचं 4 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिलं असतं ते म्हणजे एंडेंजर्ड स्पेसीस. एंडेंजर्ड स्पेसीस म्हणजे त्याला संकटग्रस्त प्रजाती असं म्हणतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे लायन टेल्ड वानर आणि तनमोर. संकटग्रस्त प्रजाती किंवा त्याला एंडेंजर स्पेसीस म्हणजे या प्रजातींची संख्या ना अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास हा एकदम कमी झालेला असतो. समजा नजीकच्या काळामध्ये जर यांच्याबाबतच्या उपाययोजना जर केल्या नाहीत तर या प्रजाती नष्ट होऊ शकतात, म्हणून त्यांना संकटग्रस्त प्रजाती म्हणतात. संकटग्रस्त प्रजाती म्हटलं की लायन टेल्ड वानर आणि तनमोर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर येतो तो रेअर प्रजाती. रेअर स्पेसीस त्याला आपण दुर्मिळ प्रजाती असं म्हणतो. दुर्मिळ प्रजाती म्हणजे यांची संख्याच कमी असते. फॉर एक्झाम्पल रेड पांडा, कस्तुरी मृग. रेअर स्पेसीसमध्ये काय येतं? रेड पांडा, कस्तुरी मृग येतं. त्याच्यानंतर संवेदनशील प्रजाती. संवेदनशील प्रजाती म्हणजे काय की आता हे घटत चाललेले आहेत आणि याच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. चिंतेचं कारण असणं असं पण म्हणतो. व्हल्नरेबल स्पेसीज म्हणतो. याचं उदाहरण म्हणजे गिरचे सिंह, पट्टेरी वाघ हे त्याचं उदाहरण येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे अनिश्चित प्रजाती, त्याला इंटरमिनिएट स्पेसीज असं म्हणतात. इंटरमिनिएट स्पेसीज फॉर एक्झाम्पल शेकरू खार म्हणजे महाराष्ट्रात सापडणारे ही अनिश्चित प्रजातीमध्ये मोडते की धोक्यात असल्यासारख्या भासतात, परंतु त्यांच्या काही अशा सवयी असतात की त्याच्यामुळं ते माहीत कळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला हा सेक्शन का महत्त्वाचा आहे? जे IUCN म्हटलेलं होतं, IUCN संस्था, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, आता ही काय करते तर विविध देशामधल्या धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजाती आहे ना त्यांची यादी तयार करते. त्याला रेड लिस्ट असं म्हटलं जातं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये ना काय 2 पृष्ठ असतात. एक असतात गुलाबी पृष्ठ, दुसरं असतात हिरवी पृष्ठ. तर गुलाबी पृष्ठामध्ये काय मेन्शन केलेलं असतं तर संकटग्रस्त प्रजाती आहेत ना ते मेन्शन केलेले असतात, आणि ज्या हिरवी पृष्ठे आहेत ना त्याच्यामध्ये संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावं मेन्शन केलेली असतात. हा एक पॉईंट. त्याच्यानंतर त्यांनी विचार करा म्हणून एक सेक्शन दिला होता. त्याच्यामध्ये म्हटलं होतं जागतिक वन्यजीव निधी किंवा त्याला WWF या संघटनेनं 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला होता, आणि त्याच्यानुसार त्यांनी असं सांगितलं होतं की गेल्या 35 वर्षामध्ये म्हणजे 1975 पासून 2005 पर्यंत कन्सिडर करा की त्याच्यामध्ये प्राण्याच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. तर हे सेक्शन दिलेलं आहे. म्हणजे या लेसनमध्ये आपण पर्यावरणीय व्यवस्थापन हा 10वी विज्ञानामध्ये जो चॅप्टर दिलाय तो कव्हर केलेला आहे. तर आय होप हा लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन जर आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. या लेसनमध्ये जे 10वी इतिहासाच्या भूगोल विज्ञानाच्या पुस्तकात जेवढा टॉपिक दिलाय तेवढाच मी आहेच्या तसा कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.